तर आजपासून आपल्या राम मंदिरामध्ये अखंड हरिनाम सप्ताह व श्री ज्ञानेश्वरी पारायण सोहळा पार पडणार होता। त्यासाठी मी लवकर उठून देवळामध्ये गेलेलो। मूर्तीला अभिषेक वगैरे घालायला चालू होता। आपले खजानीस व सेक्रेटरी पण लवकर आलेले अभिषेक घालण्यासाठी। सगळ्यांनी मिळून मूर्तीला अभिषेक घातला। त्यानंतर देवळामध्ये बाकीची तयारी करायची होती, फुलं वगैरे आणायची होती, ती जाऊन आणली आणि मूर्तीला हार वगैरे घातला। त्यानंतर आपल्याला विणा उभा करायचा कार्यक्रम पार पाडायचा होता। तो कार्यक्रम आपल्याला गावातील प्रतिष्ठित नागरिकांच्या हस्ते पार पाडायचा होता। त्यासाठी आपण ग्रामपंचायत चौकामध्ये महाराजांच्या आशीर्वादाने कार्यक्रमाला सुरुवात केली। सगळ्यात पहिला मंदिराच्या बाहेर उभा असलेल्या पताक्याची पूजा करून मंदिरात आरती वगैरे राहिली होती, ती आरती करून घेतली। त्यानंतर मंदिरामध्ये विणा उभा करण्याची प्रथा असते। हा विणा एकदा पूजा करून उभा केला की डायरेक्ट 7 दिवसानंतरच पूजा करून खाली उतरला जातो। विणा उभा केल्यानंतर भजनाला सुरुवात केली।